सन्माननीय व्यासपीठ खरं तर मुळात खूप उशीर झालेला आहे. त्यांचा कार्यक्रम 6 वाजता आहे. माझे मित्र आदरणीय जय वाडकर त्यांच्या जीवावरती हे सगळं मी उभं केलं आहे ते म्हणजे मित्र शशी गुडेकर आणि कसबे सर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अर्चना लिखिते मॅडम. खरं म्हणजे तुम्ही इतकं सगळं छान छान सगळेजण बोलत असताना सिरियल मध्ये व्यस्त असतो आणि खूप सुंदर सीन चालू असतो आणि अचानक एखादी जाहिरात कशी येते आणि ती नकोशी होते, तसा माझ्या बाबतीत होत आहे की काय असं मला वाटायला लागलं. इतकं सगळं सुंदर जेवढी तू कमी का बोलला तुम्हाला कळलं नाही. खरं ती अपेक्षा होती. जेवढे खूप मोठे एक्सपिरियन्स आहे, अनेक टप्पे त्यांनी पाहिलेले आहे राजकारणाला. पत्रकारितेमध्ये काय हवंय, माझ्या पत्रकारितेचे तसा काही सामोर आला नाही अजिबात. पण पत्रकार हा बदनाम खूप चाललेला सध्या आहे. खूप बदनामी सध्या चालू आहे. 2 माणसं बदनाम होत्या, राजकारण आणि पत्रकार. दोघे हातात घेऊन काम करता येते काय, अशा प्रकारचे समज आपण सगळ्या समाजामध्ये आज बघतो. श्रमाशिवाय पैसा, ज्ञानाशिवाय पदवी, योग्यतेशिवाय पद, चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा ही बदलत्या युगाच्या आसपासून प्रत्येकाची दिशाभूल करतायत ना. आपण सगळ्याच अनुभवतो. कुठे आहे विद्वत्ता, विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्य, संशोधन, लेखन, मूल्य सगळे हरवले गेले. आणि या सगळ्या संभ्रमावस्था गेली 2.5 वर्ष आपण सगळेजण सगळ्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो. पण आता पॉझिटिव्ह खूप शब्द झाला. आता निगेटिव्हिटी पण तितकीच महत्वाची वाटायला लागलेली आहे की कुठेतरी आता आपल्याला आत्मा स्वतःकडे लक्ष देण्याची, म्हणजे मी कोण आहे. जसं स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये लढलं, ज्या एका मोठ्या महाविद्यालयामध्ये शिकत होते आणि शिकता शिकता ते सगळे महाविद्यालयामध्ये मोठे सगळी श्रीमंत मुलं होती. बऱ्यापैकी प्रत्येकाकडे गाड्या बिड्या सगळं काही होतं. आणि मग आचार्य त्याला वाटलं आपल्याकडे तर काहीच नाही आहे. खरं म्हणजे विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वर देवी दाम्पत्य तसं श्रीमंत होतं. पण कालीचरण नावाचा एक भाऊ त्यांच्या आयुष्यामध्ये आला आणि सगळं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. हा इतिहास आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण आपण तरी का, आपल्याला का वस्तू मिळत नाही, हे त्याचे वडील विश्वनाथ दत्त हे प्रॅक्टिकल होते. ते म्हणाले फक्त आरशासमोर जाऊन उभा राहा म्हणजे तुला काही. आज आपल्याला 2.5 वर्ष आजचा लक्ष आला. या 2.5 वर्षाच्या आरशामध्ये आपल्याला लक्ष आलं की माणसाचं आयुष्य किती क्षणावर असतं. आज आलाय पटकन आपल्या जवळचा माणूस गेला. परवा सहज मी डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या फायलिंगमध्ये तयार केल्या. जवळजवळ 5 ते 6 विद्यार्थ्यांचे पालक गेल्याचे त्यांची घेऊन येतो. म्हणजे इतक्या जवळची माणसं या 2.5 वर्षामध्ये इतकी पटापट केलेली आहे की नियती देखील प्रत्येकाला जगण्याची संधी देत असते, चांगलं काम करण्याची संधी देत असते. आणि म्हणून पत्रकार म्हणून तुम्ही जरी पार्ट टाइम असाल, फुल टाइम असाल, तरी चांगलं काम करायचा तुम्ही प्रयत्न करा. परवा फार सुंदर एक व्हॉट्सअपवरती लिंक फिरत होता. 1960 साली यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आचार्य आत्रे त्या काळातले तडफदार पत्रकार. हे आचार्य आत्रेंसमोर उभं राहणं देखील अवघड होतं. आणि आचार्य आत्रेंनी त्यांना कळवलं कुठल्या तरी एका न्यूज पेपरमध्ये याने नुकतीच ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सगळं सुरू होतं आणि विपुत्रिक हा शब्द त्यांनी वापरला होता यशवंतराव चव्हाणांबद्दल. त्यावेळी यशवंतराव चव्हाण देखील इतके राजकीय नम्र होते की त्यांनी सांगितलं आचार्य आत्रेंना फोन करून किंवा निरोप केला असेल की 1942च्या चळवळीमध्ये पोलिसांनी लाठी हल्ला केल्यामुळे माझ्या पत्नीचा गर्भपात झाला आणि म्हणून मला होऊ शकलं नाही. अत्र्यांना खूप लागलं. अत्रे तर त्यांच्या घरी गेले. योगाला यशवंतराव चव्हाण घरी नव्हते. पत्नीने स्वागत केले, हे भावा बस. म्हणजे एवढा अपमान करून देखील सुद्धा आत्र्यांची पत्नी म्हणजे आत्र्यांना अपमान न त्याचा केला. आत्याने त्याचा अपमान केला होता, पण तरीही यशवंतराव चव्हाणांच्या पत्नीने त्यांचं स्वागत केलं आणि म्हणाले की भावा ये आणि बस, तू तरी कधी माझ्या घरी आला असता. थोडी मोठी माणसं या महाराष्ट्रात पाहिजे. आपण इतक्या गोष्टी आपण एकमेकांमध्ये कॉमेंट्स करत असतो, भडकत असतो, रागवत. संयम नावाची गोष्ट पत्रकारितेमध्ये सगळ्यात महत्वाची.
मी आजूबाजूला काय घडतंय ते व्यवस्थित बघा, त्याचं चिंतन होणं फार गरजेचं आहे. मला सहज एक झेलघटना आठवते की कोणीतरी पिकॉसकडे म्हणजे पिकॉसचं सगळं चरित्र केव्हा ते आवाजून वाचा तुम्ही पत्रकार, फार सुंदर चरित्र आहे त्यांचं. पिकॉसच्या वरती एक प्रेम करणारी त्यांच्या कलेवर त्यांची प्रेमप्रकरण वाचू नका त्याचं, पण पिकॉसो वरती खऱ्या अर्थाने कलेवरती प्रेम करणारी एक मुलगी 22-23 वर्षाची मुलगी होती. पिकॉसो शक्यतो बाहेर यायचे नाही, कोणाला भेटायचे नाही, पब्लिक प्लेसवर जायचेच नाही. योगायोगाने एका कार्यक्रमानिमित्त पिकॉसो तिथे आले तसं तिला कळलं आणि म्हणून ही मुलगी धावत धावत त्यांच्यापर्यंत गेली. रस्त्यावरती भेट झाली आणि म्हणाली की मी तुमची भक्त आहे, तुमच्यावर प्रेम करते, तुमच्या कलेवर प्रेम करते. गेली 10 वर्ष मी तुमचा ध्यास घेतलाय, एखादं पटकन चित्र काढून द्या ना. तिने पटकन खिशामधनं एक कागद काढला आणि 3 सेकंदाने एक चित्र काढून दिलं. हे चित्र, त्या चित्राची किंमत लाखो रुपये आहे. पाहिले ह्या चित्राची किंमत लाखो रुपये, काहीच कळलं नाही. पिकॉसो होती. दुसऱ्या दिवशी तिने त्या चित्राची किंमत खरंच बाजारात काढली. आताच्या व्हॅल्युएशन प्रमाणे त्या चित्राची किंमत 4.5 लाख रुपये होती. 3 सेकंदात काढलेल्या पिकॉसोच्या चित्राची किंमत ही अगदी ठरवून झाली. त्या दिवशी ते त्याच गावामध्ये राहणार होते. कसं तरी आपण यांना भेटायचं आणि मग कसं बसं करत ते परत त्यांना म्हटले, तुम्ही 3 सेकंदात इतकं सुंदर चित्र काढलं आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे या चित्राची किंमत मिळाली. मला कदाचित इतकी कला जमणार नाही की 10 वर्ष रियाज करते. तुम्ही हे चित्र कसं काढलं हे जरा मला जर शिकवलं तर तुम्ही 3 सेकंदात काढले ते मला 10 मिनिटात तरी काढता येईल याचा मी प्रयत्न करीन. ती कला जरा मला शिकवा. त्या मित्रांनो पिकासोचं उत्तर फार महत्वाचं आहे. पिकासो म्हणाले आयुष्याची 30 वर्ष त्यासाठी मला कष्ट करायला लागले. पत्रकार होणं सोपं नाही, आपला आपणच आदर्श घ्यायचा असतो. कुठलीही कला आपल्याला मिळवायची असेल, कोणत्याही प्रांतामध्ये मुसाफिरी करायची असेल, कोणत्याही प्रांतामध्ये तो अधिकार आपल्याला प्राप्त करायचा असेल, त्यासाठी आपण त्या ध्येयाच्या दिशेने गेलो पाहिजे. जसं आता सर म्हणाले त्याप्रमाणे आम्ही सगळीच मंडळी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेली माणसं आहोत. म्हणजे माझ्या बाबतीत तर मित्रांनो मी जर थोडासा बोलायचा मी तर प्रयत्न तुमच्यासोबत केला तर माझी एक इंटरव्ह्यू पाठवलेली आकाशकडे असेल, आवर्जून ती इंटरव्ह्यू बघा. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यात मी उल्लेख केला आहे त्याचा सगळा की श्रीमंती म्हणजे आयुष्यात सगळ्या गोष्टी नसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघा. म्हणजे आजही इतक्या वर्ष होऊन देखील महाराजांचा इतिहास आपण का जपतो की 50 वर्ष अवघं आयुष्य जगलेलं हे व्यक्तिमत्व, एका वेगळ्या ध्येयाने झपाटलेलं एक व्यक्तिमत्व, हे जरी आपल्या आयुष्यामध्ये समोर ठेवलं ना मित्रांनो, तरी आपण कोणत्याही प्रांतात तुम्ही जा, यश हे आपल्या मागे धावत असतं. आणि मग इतकं यश मागे धावलं, इतकं यश आपल्याला मागे धावलं की मग ते यश आपल्याला नको असतं. पण त्यासाठी मित्रांनो प्रयत्न करायला लागतात. आयुष्य माणसाला मिळालंय. स्वामींच्या शब्दात सांगायचं झालं तर आपण इतका वेळ वाया घालवतो आयुष्याचा. म्हणजे आता तर फार थंडी छान सुरू झालेली आहे. सकाळचं उठवत पण आहे, पूस बदलतो बघा, पूस जाऊ दे किती वाजले 7 तारखे 15 तारखे मग उद्या लागली पूस बदलतो. स्पेशली तुम्ही नाही पण तरुण मुलांना मी नेहमीच म्हणतो, अरे जगायची संधी तुला मिळाल्या, झोपतोय कसला, उठ आणि कामाला पुन्हा संधी येईल याचं सांगता येणार नाही आपल्या आयुष्यात. नियतीने जसे काही डॉक्टर्स आहेत, काही प्राचार्य आहेत, काही प्राध्यापक आहेत, PRO आहेत, आमचे अनेक क्षेत्रात काम करणारे, तुम्हाला ही काम करायची संधी नियतीने दिली आहे. तुमच्या वाट्याला ती आलेली आहे आणि कपाळ करण्यासारखं झोपून काय राहिल्यास, कामाला झोपून दे स्वतःला, पुन्हा संधी येईल याची काहीही गॅरंटी नाही मित्र. आणि म्हणून मी नेहमी पॉझिटिव्ह विचार आयुष्यात करत असतो. नाही तर रस्त्यावरती वडा विकणारा माणूस, दूध टाकणारा माणूस, प्रदीप धवड इथपर्यंत नाही पोहोचू शकत. मी कधीही निगेटिव्ह विचार आयुष्यात केला. आपण सतत तो विचार केला पाहिजे. आणि तुम्हाला वाटतं की आपण पत्रकार व्हावं, उशिरा काय होणार नाही, आमचे मित्र आहेत ते कौतुक आहे त्यांचं.
मला नेहमी असं वाटतं की कुठल्या तरी क्षेत्रात सतत माणसाने विद्यार्थीच राहिलं पाहिजे, आणि जो माणूस विद्यार्थी राहतो तोच माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. क्रिएटिव्हिटी पत्रकारितेमध्ये हरवत चाललेली आहे. ती क्रिएटिव्हिटी सगळ्यात महत्वाची, आणि ती जर कोणाला पण आणखी 5-10 वर्षांनी सहज मी सकाळी कोणती मला ज्येष्ठ पत्रकार भेट झाली, म्हटलं आता एक 5-10 वर्षांनी सगळं बंद होईल, न्यूजपेपर घरात येणंच बंद होईल. ठीक आहे, काळाप्रमाणे सगळा बदल तुम्ही स्वीकारायला आवडणार, तो बदल होणार आहे, वेगळा पिढी येणार आहे. जसं आता 2023 नंतर नवीन एज्युकेशन पॅटर्न प्रमाणे नोकऱ्यांचे फॉर्म पण बदलणार आहेत. आता हॉस्पिटलमध्ये रोबोटिकच काम करणार ऑपरेशनला. आमच्या ठिकाणी सुरू झालं नाही, गुडघ्याचं ऑपरेशन रोबोटिक करतायत. म्हणजे काळानं सगळं हे स्वीकारलं पाहिजे, आणि हे सगळं स्वीकारत असताना त्या समाजाला जागं करायचं काम जर कोणाचं असेल तर मित्रांनो तुम्हाला सगळा पत्रकारांचा आहे. पुढे काय तुम्ही दृष्टी दिली पाहिजे, ती दृष्टी देण्याचं काम पत्रकारितेचं आहे. गेली 2 वर्ष हा पत्रकारिता कोर्स आपण इथे कोटेकर सर आणि काही विचाराने मानधन फारवी काय देत नाही, प्राचार्याने विचारलं पण किती त्याला मानधन देत आहे. पण कोटेकर आमचा ऐकला सज्जन पत्रकार आहे पहिल्यापासून. काही पत्रकार आवडतात, एका पिढीमध्ये असे पत्रकार पाहिलेले आहेत माधव मडकरांसाठी, ज्यांच्यावर मला कोकणाची भ्रमंती करतात. काय विद्वान पत्रकार, तेव्हा तरी अशी पत्रकारिता करणारी माणसं पुढे गेणार की नाही? किती विद्वत्ता, किती वाचन, किती चिंतन त्या माणसं. जसं मधुकरराव भावे आपले, त्या माणसं चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहे. परवा रवा दिघेंचा खोपोलीला कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मी आणि ते प्रमुख पाहुणे म्हणून होतो. काय त्या माणसाचं या वयात स्मरणशक्ती यावं. फार काय पैसे नाही मिळाले, गव्हर्नमेंटच्या कोट्यामधला फ्लॅट चोरी त्याला मिळाला. पत्रकार हा त्या समाजाचा कणा असतो, तरच तो समाज एक सक्षमपणे ताकदीने उभा राहू शकतो. आणि म्हणून आजच्या या पत्रकारितेने तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी, तुमच्यासारख्या एका ठराविक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर काम करणारी जी मंडळी आहे, या काम करणाऱ्या मंडळीने समाज जागृतीचं काम केलं पाहिजे. ते तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे कराल जी अपेक्षा आहे ते व्यक्त करतो. जसं शशी आमचे म्हणाले त्याप्रमाणे उद्यापासून सगळं सुरू होत आहे. शाळा कॉलेजेस ऑनलाईन आता खूप झालं, तर आपल्याला ऑफलाईन भेटावं लागेल. तर शेवटी माणूस असा एक देवाने जन्माला घातलाय की तो फार काय ऑफलाईन नाही राहू शकत, तो फार काय ऑनलाईन पण जाऊ शकत. आता फार काळ ऑफलाईन म्हणजे घरात, फार काळ नाही राहत, तो बाहेरच बराच वेळा जात असतो. कारण तो समाजामध्ये जास्त मिक्स व्हायला त्याला आवडतं, समाजामध्ये रमणं त्याला आवडतं. आता आपलं ऑनलाईन थांबून ऑफलाईन मध्ये आपण सगळेजण जाऊ. पत्रकारिता असेल किंवा आता मी नव्या काही कोर्सेस सुरू केलेले, आपल्याकडे आता LLM आलेला आहे, LLB आपल्याकडे आलेला आहे. आपण पॅरामेडिकल कोर्सेस आता सुरू केलेले आहेत. आपण आता MSBTचे काही कोर्सेस शासनाने त्या इमारतीमध्ये सुरू केले आहेत. म्हणजे आता पुढचं एज्युकेशन हे स्किल ओरिएंटेड एज्युकेशन लागणार आहे. आणि हे स्किल ओरिएंटेड एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 5+3+3+4 हे एज्युकेशन राबवताना आता एक संस्था पुढे पडणार नाही. त्या संस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात, जसे आता यांचा अनुभव आहे, खरंच PRO कडे कोणी जात नाही हो. ती केवढी मोठी संधी आहे. या सगळ्या नव्या संधी संस्थेने कॅच केल्या पाहिजे. संस्थेने त्यांचा अशा या मंडळींचा उपयोग करून घेतला पाहिजे. यांचा ज्ञानाचा उपयोग जर आमच्या विद्यार्थ्यांना होत असेल, डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, लॉच्या विद्यार्थ्यांना, जर्नलिझमचे, किंवा तुमच्याकडे पण अनेक अशी मंडळी असतात, ही सगळी मंडळी आनंद विश्व गुरुकुलमध्ये आली पाहिजे. त्या त्या क्षेत्रात प्राचार्यांनी त्याची नोंद घ्यावी की केव्हा तरी ही मंडळी निवड जर्नलिझम नाही तर डिग्री कॉलेजच्या मुलांसमोर गेली पाहिजे, ज्युनियर कॉलेजच्या मुलांसमोर गेली पाहिजे, लॉ कॉलेजच्या मुलांसमोर गेली पाहिजे, पॅरामेडिकलच्या मुलांसमोर गेली पाहिजे, MSBT असतील, स्किल डेव्हलपमेंट असतील, या सगळ्या मुलांपर्यंत गेली पाहिजे. तरच आपण पत्रकार म्हणून जे काही कोर्सेस इकडे चालवतो ते ठाण्याच्या या विकासाकडे त्याचा उपयोग होऊ शकतो.
आणि मग माणसांकडे खूप टॅलेंट असतो, तो टॅलेंट आपल्याला घेता आला पाहिजे आणि देण्यामध्ये प्रत्येकाला आवडतं. किती उत्स्फूर्तपणे बोलत होते की म्हणजे हे बघा, फार काय मार्ग मिळालेली माणसं खूप मोठी होतात असं अजिबात नाही. 99% माझे माणसं कुठे जातात. मी माझ्याकडे ऍडमिशन घेणाऱ्या पालकांना सांगतो, तुमचा मुलगा जर तोंडात पहिला यायचा असेल तिकडे ऍडमिशन घेऊ नका, कारण हे वेळांचं आहे कॉलेज. इथे कलागुणांना वाव दिला जातो, इथे साहित्याला वाव दिला. त्या मुलाची स्ट्रेंथ काय हे जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून हे ते म्हणून बोलायला पाहिजे. आणि आजकालचे पालक पण तुला त्याच्यावरती प्रबंध लिहिता येतात त्या पालकांवरती. मुलं जन्माला घालतात म्हणजे त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं काहीच नाही त्याच्यामध्ये कर्तृत्व. पण काय अपेक्षा त्या मुलांकडे ठेवता येते? माझा मुलगा डॉक्टर पण व्हायला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर पण व्हायला पाहिजे, त्याची तबला पण बनवायला पाहिजे, क्रिकेट पण खेळायला. तुझ्याकडे कुठला गुण आहे त्याच्यातला चांगला? तो तर सांग पहिला, कुठला गुण तुझ्याकडे? ते नाही. दुसऱ्याच्या घरात डोकवणारे अच्छे पालक कपाळ करण्यात असं माझं म्हणणं आहे. पोरगा तुझ्या घरात जन्मात झालाय, पोरगी आलेली आहे, हे कोण असं अपत्य ते माणूस पण घडवायचा काही विचार थोडं तरी करा. वाईट वाटतं पालक ज्या पद्धतीने बोलतात. पीटीआयच्या मीटिंगला आमच्या काळामध्ये आमची हिंमत नसायची, म्हणजे आमच्या पालकांची शिक्षकांसमोर जाऊन बोलायची. हे मला सहज आहे. मला आठवतं माझ्या लहानपणी माझे मुख्याध्यापक पेडेकरचे अशोक चिमटे सर होते. त्यांनी माझ्या आईला बोलवलं, आई इतकी घाबरली होती, बापरे मला का बोलायचं, शिक्षण नाही झालं, इलिटरेट पाहिजे होती माझी. पण आजकालच्या आया जास्त पुढे येतात. तुमच्या कॉलेजमध्ये हे शिकवत नाही, ते शिकवत नाही, त्या ऑनलाईन मध्ये. ऑनलाईन मध्ये तू बस ना मुलांबरोबर, म्हणजे कळेल त्या शिक्षकाची काय त्या विचारायची हरवली. 60 मुलांना एक कोण तुम्हाला जमत नाही, 60 मुलांना ऑनलाईन वरती काय करणार तुम्हाला? सर सांगते, मास्तर विचारते, लोक आपण पण ऑफलाईन नाही मुलं ऐकत, तो ऑनलाईन काय ऐकणार आहे? ते समजून घेणारी पिढी हरवलेली आहे मित्रांनो. आमच्या आई वडिलांना माहित पण नव्हतं कुठल्या शाळेत जातोय, कोणत्या फॅकल्टीला शिकतोय, कॉमर्स काय हे आयुष्यात कधी माहित नव्हतं. आणि त्यामुळे ही मुलं सगळी घडली. त्यामुळे आमच्या पिढीची किंवा तुमच्या आजूबाजूच्या पिढीची ही मुलं ध्येयाने झपाटलेली होती, तर त्यांच्या समोर जिवंत आदर्श होते, आई वडिलांनी ठेवलेले आदर्श होते. आणि म्हणून मित्रांनो, मला जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांना एक अशी विनंती करायची आहे, जसं डिग्री कॉलेजमध्ये एक विद्यार्थ्यांनी एक फोरम असतं. आता आपण नॅक ऍक्रेडिटेशन कडे जाणार आहोत. त्यामुळे नॅक ऍक्रेडिटेशन साठी आपल्याला पुणेकर सर जर्नलिझमचे जे काही मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, अनुभवी आहेत, यांचे एक फोरम तयार करा की तुमच्या ज्ञानाचा उपयोग या विद्यार्थ्यांना होऊ शकतो, संस्थेला आमच्या होऊ शकतो. आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो. मी तर सतत ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या माझ्या सुरूच असतात. आता कोकण मराठी साहित्य परिषद आपण युवा शक्ती साहित्य संमेलन 12-13 घेतो आहोत. त्याचबरोबर 12 तारखेला आवर्जून तुम्ही या, मी कदाचित दिसून जाईल, आपल्याला सांगेलच. अशोक समेळ जे माझे मित्र आहेत, ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, यांनी भीष्मावरती अभ्यास करून खूप सुंदर 800 चरित्र लिहिलेलं आहे. आणि या भीष्माच्या चरित्राचं प्रकाशन करण्यासाठी मुद्दाम रघुनाथ माशेलकर येत आहे. तुम्ही रघुनाथ माशेलकरांना बघणं देखील आपल्या आयुष्यामध्ये संस्कार यावे. आजही ते सहज माझ्या कोमसाच्या मीटिंगमध्ये सकाळी 39 PhD घेत आहेत. 39 PhD आम्हाला एक घेता आम्ही दौचाक झाली. एवढा मोठा माणूस, अतिशय सर्वसामान्य घरामध्ये जन्मलेला एक मुलगा, की इतकी दारिद्र्य घरामध्ये होतं. मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहतात. काय आईला वेळीला वाटत असतं, आई 3री नापास झालेली होती. त्या काळात 4थी पास म्हणजे मॅट्रिकची परीक्षा समजली जायची. 4थी पास म्हणजे गव्हर्नमेंटकडे नोकरी त्या काळामध्ये मिळत होती, पण ही 3री नापास असल्यामुळे मुलाला नोकरी मिळेना. मोठी घरकाम करता 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 मुलाकडे लक्ष देत गेली. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये रघुनाथ माशेलकर शिकले. भावे नावाचे एक शिक्षक मुलाचं आयुष्य घडू शकतो.
भावेना माझे शिक्षक बहिर्गोल भिंगाचा प्रयोग बाहेर उन्हात करत होते आणि त्या बहिर्गोल भिंगामध्ये जसं सूर्याची किरण एकत्र केल्यावरती कागदावरती ज्या बहिर्गोल भिंगाचा जो शेवटचा जो प्रकाश पडतो ते कागद जसं जळतो तसं सहज भावेश्वराने हा दिली रघुनाथ तुझी ताकद अशा प्रकारे एकवटली पाहिजे. हा एक शब्द माशेलकरांचं आयुष्य बदलून जातो. आणि आज आपल्याला मराठी माणसाला आणि स्पेशल कोकणी माणसाला त्याच्याबरोबर गोवा आणि कोकणाच्या बॉर्डरवरचे असल्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्राला या माणसाबद्दलचा अभिमान वाटतोय. हा माणूस तर बघितला पाहिजे, हा आजच्या पिढीने बघितला पाहिजे, शिक्षकांनी बघितला पाहिजे, पत्रकारांनी पाहिलं पाहिजे. पत्रकारिता म्हणजे अनेक वेळा वाईट वाटते. माझे अनेक मित्र आहेत, आम्ही बातम्या देतो सेम, मग तुम्ही काय लिहिताय त्यामध्ये? काहीही त्याच्यामध्ये अभ्यास करत नाही. आणि सगळं एकूणच अस्वस्थता समाजामध्ये जर केलं, सकाळीचा मूड तुम्ही फ्रँकली सांगतो शशी वाईट वाटतो देऊ नका तुम्ही दोघंही. सकाळचा मूड जर घडवत असेल तर वर्तमानपत्रच घडवतो. निराशेला पहिल्यांदा सुरुवात होती की बलात्काराच्या बातम्या पहिल्या पानावरती असतात. काय चाललंय आपण, कुठे चाललं? हा टिळकांचं लेखन होतं, हे मराठीने आम्हाला शिकवलं, हे केसरीने आम्हाला शिकवलं. अहो त्यापेक्षा तो चांगली बरा होता, कोरा कागद मी पाठवला न्यूजपेपर पहिलं आणि मुक्ताईने वाचून दाखवलं, काही केलं नव्हतं त्यावर. हे पहिलं पत्र आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की कोरच पत्र पाठवलं, तिचा आवाज हे वर्तमानपत्र घे, हे वाच, मला काय सांगायचं ते काही, आणि मुक्ताईने वाचून दाखवलं. असा मेला कोरा कागदासाठी त्या कागदावर काय त्या बाईला कळू शकतो. पत्रकारिता ही सगळ्यात महत्वाची तलवार आहे. ती कशी वापरायची? सावरकरांना अभिप्रेत तशी वापरा, टिळकांना अभिप्रेत तशी वापरा, आत्र्यांना अभिप्रेत तशी वापरा. आणि म्हणून पत्रकार हा सतत त्याचं चिंतन आणि वाचन असलं पाहिजे. तरच मला असं वाटतं कुठेतरी या समाजाला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळू शकते. खूप वेळ झालाय, तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक. 100% रिझल्ट लागलेला आहे, कोविड बॅच आहे, त्यामुळे सगळ्या कोविड बॅचचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. अधिक अभ्यास करत जा, निवड मार्ग घेऊन त्याचा उपयोग नाही. कुठेतरी वाटलं पाहिजे आम्हाला देखील त्याने वा क्या बात आहे. हे सर आमच्या महाविद्यालयात आमच्याकडे जर्नलिझममध्ये ऑनलाईन काळ शशी ते आपल्याकडे शिकले आहे. वेगवेगळ्या आज शिक्षकांची मोठी श्रीमंती कुठली असेल तर बँक बॅलन्स कुठला असेल तर विद्यार्थी असतात. हे नेहमी लक्षात ठेवणार ते संस्कार करणारे आम्ही शिक्षक आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.